जालना जिल्ह्यात यावर्षी पावसाने खरं तर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता। अगदी ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू होता। त्यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगामासह रब्बी हंगामातील काही पिकांचं नुकसान झालेलं होतं। आपण जर माझ्या पाठीमागची ही दृश्य पाहिली तर शेतात कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जो कापूस आहे तो अद्यापही शेतीमध्येच पडून आहे। वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने लाखो शेकडो हेक्टर क्षेत्रावर अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस जो आहे तो अजूनही शेतात पडून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता। मागच्याच महिन्यामध्ये पावसामुळे कापसाच्या वाती झाल्या, बोंड सडली आणि त्यानंतर हा कापूस काही प्रमाणात फुटलेला होता। मात्र आता हा फुटलेला कापूस जो आहे तो या ठिकाणी शेतातून घरी न्यायचा कसा, हा सवाल जो आहे तो शेतकऱ्यांना पडलेला आहे। खरं तर मजूर सुद्धा आता कापूस वेचण्यासाठी मिळत नसल्याने हे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं जे आहे ते अजूनही शेतात पडून आहे। मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते चिंतित आहे। मजुरांची शोधाशोध सुरू आहे। त्यामुळे हे पांढरं सोनं आता घरी न्यायचं कसं, हा जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी हे जे कापूस आहे ते अजूनही शेतामध्ये पडून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा देखील सहन करावा लागणार आहे आणि कापूस उत्पादनात देखील मोठी घट होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।